नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांशी संपर्क यासाठी साधतोय की आपल्या प्रभागामध्ये 120 फुटाच्या रस्त्याचे रुंदीकरण होत आहे. या रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या जे आपले सगळे रहिवासी आहेत, पहिला कोणी काळजी आणि कोणी असं भीतीदायक वातावरण किंवा आम्ही पात्र होऊ किंवा आम्ही अपात्र होऊ कशाची काळजी करायची काही तुम्हाला गरज नाही आहे. याच्या आधी सुद्धा महानगरपालिकेचे शासनाचे प्रकल्प आपल्या इकडे झालेले आहेत आणि आपण एकाही माणसाला इथून बाहेर जाऊ दिलेलं नाही आहे. आतापर्यंत आपला इतिहास असाच आहे. परंतु तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा आता आपल्याकडे जो 120 कोटी रुंदीकरणाचा जो रस्त्याचा कार्यक्रम चालू आहे, यामध्ये सुद्धा आपण आपले डॉक्युमेंट जे तुमच्याकडे असतील तितके पुरावे आपण सगळ्यांनी पहिले सादर करा. पात्रता अपात्रता त्या सगळ्या गोष्टीवर आपण योग्य त्यावेळी आता आपले सगळे सहकारी टीम आहे, सुरेश भाई असतील, आमचा उपकार आहे, तुम्ही किंवा ऑफिसला संपर्क साधून एखाद्या डॉक्युमेंटचं काय कुठे असेल तर आपण ते सगळं करून घेऊ. सेकंड सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे उद्या 8 तारीखला उद्यापासून ते लोक प्रत्येक घराचा बायोमेट्रिक सर्व्हे सुरू करतात आहे. ते सिरियल नंबर म्हणजे घर क्रमांक 1 पासून 112 पर्यंत 212 पर्यंत त्यांनी जो नंबर टाकलेला आहे, इतक्याच लोकांचा ते करणार आणि प्रत्येकाला एक दिवस आधी ते एक फॉर्म देणार. आता स्वयं घोषणापत्र तुम्हाला भरून द्यायचं आहे, त्याचं फॉर्मेट आणि ते सगळं मी तुम्हाला पाठवतोच आहे. परंतु त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला जे फॉर्म देतील ते दुसऱ्या दिवशी त्या लोकांचा बायोमेट्रिक होणार आहे. म्हणून आज आपण बायोमेट्रिकसाठी सगळ्यांनी घराचे कामाचे खाडे करून आपलं कामधंदा सोडून जागेवर उभं राहण्याची आवश्यकता नाही आहे. ज्यांच्या घरी येऊन ते लोक तो फॉर्म देतील त्यांचाच दुसऱ्या दिवशी बायोमेट्रिक सर्व्हे होणार आहे. म्हणून कोणत्याही प्रकारची काळजी न करता निश्चिंतपणे आपल्याकडे असलेले पुरावे, तुमचे लिंक डॉक्युमेंट 2000 सालापासूनचे जे काही पुरावे असतील, 95 सालापासूनचे जे तुमचे पुरावे असतील, ते सगळे पुरावे रेडी ठेवून तुम्ही सगळ्या परिस्थितीला सामोरे जायचं आहे. आणि त्यानंतर सुद्धा काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही त्यासाठी बसलेलो आहोत. आपण काय काळजी करायची गरज नाही आहे. धन्यवाद.